एस आणि पी दोन आहेत, पण अजूनही 7 बाकी आहेत. मग अशा वेळेस आपला येणार तिसरा कर्कता के एल आणि एम. मग एम मध्ये सुद्धा पहिल्यांदा एस मधून 2 बसतील आणि 7 उरलेत ना 5, आणि उरलेले 5 कुठे जातील, सो ऑन, हे असं चालू राहणार. आणि यानुसार मग शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ब्लॉक मध्ये आला, हे सगळे ब्लॉक आहेत आपण बघतोय, त्यानुसार तुम्ही पिरियॉडिक क्लासिफिकेशन कळेल तुम्हाला की ते एस ब्लॉक, टी ब्लॉक, टी ब्लॉक का म्हटलंय. जसं याचा शेवटचा इलेक्ट्रॉन यात आलाय, हा एस ब्लॉक, याचा पी मध्ये आलाय, हा पी ब्लॉक, यानुसार. ओके, हे तुम्हाला सांगायचं होतं मला. पुढे हे दिले. दुसरं, जेवढं इलेक्ट्रॉन पासून दूर असणारी कक्षा, शेल दूर असणार, तेवढी त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त असणार. म्हणजे त्या जर म्हणजे बघा, हा न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट शेल, ही सेकंड शेल आणि थर्ड शेल. सेकंड शेल मध्ये इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि थर्ड शेल मध्ये इथे एक इलेक्ट्रॉन आहे. तर सेकंड शेल मध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी एवढी असणार आणि थर्ड शेल मध्ये इथे ही इलेक्ट्रॉन आहे, इथं काय निगेटिव्ह आहे. मग यातली मोठी संख्या कोणती आहे, म्हणजे आउटर शेल मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी इनर शेलच्या एनर्जी पेक्षा जास्त असते. म्हणजे जर समजा याला आउटर शेल मध्ये जायचं असेल, बाहेरच्या कक्षेत, तर याला स्वतःची एनर्जी वाढवावी लागणार, म्हणजे एनर्जी ऍब्झॉर्ब करावी लागणार. आणि याला जर जायचं असेल आत, याला स्वतःची एनर्जी कमी करावी लागणार. हे सोडून कळतंय, हा बेसिक फरक. आणि हाच प्रश्न 3रीला आपल्याला आला होता.